वाशिममध्ये खरीप हंगाम तोंडावर असताना कर्जमाफीच्या निकषांबाबत अजूनही स्पष्टता नाही। जिल्ह्यातील 67 ते 70 हजार शेतकरी संभ्रमात। कर्जमाफी लांबल्याने नवीन पीक कर्ज वितरणावरही याचा परिणाम होणार। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाला चांगला दर। 8 ते 10 जिल्ह्यातून चियाची मोठ्या प्रमाणात आवक। चिया पिकाला प्रति क्विंटल 14,500 ते 16,750 रुपयांचा दर। लातूरच्या कर्नाटक सीमावर्ती भागात जॅपनीज वान असलेल्या मियाझाकी आंब्याची लागवड। या आंब्यापासून शेतकरी नरसिंग अलंगोटे कमवतोय लाखो रुपयांचं उत्पन्न। नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी स्वतंत्र कांदा मार्केट बंद। शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विक्री करण्याची वेळ। दररोज 400 क्विंटल आवक असूनही हक्काची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढलाय। जळगावच्या 40गावमध्ये भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यासाठी 1470 शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी। हमीभावाच्या आकर्षणामुळे शेतकरी संघाकडे नोंदणीचा वाढता ओघ। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नांदेड विभागातील साखर कारखान्याकडे 679 कोटी थकले। यामध्ये आमदार अमित देशमुखांच्या 3 कारखान्यांकडे 192 कोटी रुपयांची थकबाकी। वारंवार तक्रार करूनही साखर आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिकच्या येवल्यात वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकांना फटका। टोमॅटो पिकं कोमजली तर टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव। टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ। लाल कांद्यानंतर उन्हाळी कांद्याच्याही दरात घसरण। उन्हाळी कांद्याला प्रति किलो 8 ते 12 रुपयांचा दर। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। परभणीमध्ये तापमानाचा पारा वाढला। वाढत्या उन्हाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका। उत्पादनात 8 ते 10% घट। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारडवाडी गावात सत्य सैलानी बाबांची संदल। ग्रामदेवतापासून ते बारड येथील खादर शहा दर्ग्यापर्यंत वाजत गाजत संदल काढण्याची जुनी परंपरा। बेडच्या आष्टीमधील निमगाव चोभामध्ये ओम कानिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न। दरवर्षी यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येतात। चैतन्य कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। अमरावतीच्या अचलपूरमध्ये विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन। तहसील मार्गावरील विठ्ठल मैदानावर स्पर्धा रंगणार। 16 ते 18 एप्रिल दरम्यान कुस्ती स्पर्धा होणार। 300 पैलवान, 25 रेफरी आणि 50 कार्यकर्ते सहभागी होणार। जळगावात तरुण कुढापा मंडळातर्फे 12 गाड्यांचा कार्यक्रम। यंदाचे मानकरी भगत रमेश नारायण धनगर यांना 12 गाड्या ओढण्याचा मान मिळाला। भंडाराची उधळण करत 12 गाड्या ओढण्यात आलेल्या आहेत। धाराशिवच्या परंड्यातील श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीचा शाही विवाह सोहळा संपन्न। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनसागरामुळे मंदिर परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन गेलेला आहे। पुण्याच्या उतरवली गावात ग्रामदैवत सोनारसिद्ध श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रंगला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा। राज्याच्या विविध भागातून आलेल्या 150 पैलवानांनी घेतला सहभाग। दत्त महाराजांच्या गुरुसेवा दिनानिमित्त 20 जुलैला गिरनार शिखरावर गुरु सप्ताहाचं आयोजन। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार। या निमित्ताने 2 दिवसीय मोफत मेडिकल कॅम्प आणि महाप्रसादाचंही आयोजन। विदर्भात उन्हाचा कडाका वाढला। भंडारा जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने निर्मित माठांना विशेष मागणी, तर माठांचा दर्जा चांगला असल्याची ग्राहकांची प्रतिक्रिया। राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा। 2016च्या केंद्र सरकारच्या अधिनियमानुसार आता निर्धारित सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार। पुण्यात पावसाळ्यात पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला। ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक एसओपी निश्चित। पाणी साचणाऱ्या मार्गात मॅपिंग करून बदल केले जातील। नाशिकमध्ये रुग्णालय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। 253 रुग्णालयांची फायर ऑडिटकडे पाठ। 30 एप्रिलपर्यंत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करा, अन्यथा कारवाईचा इशारा। दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी फायर ऑडिट करून घेणं अपेक्षित। धुळे महापालिका पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज। प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात। पहिल्या टप्प्यात गृह जनगणना करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणना करण्यात येईल। एसटी बस आणि बस स्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करण्याचा निर्णय। निर्णयानुसार 15 एप्रिलपासून प्रत्येक तिकीट काढणाऱ्या प्रवाशाला 2 रुपये जादा मोजावे लागणार। लासलगावच्या शिवनदी संवर्धनासाठी 13.50 कोटींचा निधी मंजूर। मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने राज्य नदी संवर्धन योजनेतून कामाला सुरुवात। योजनेच्या पहिल्या टप्प्यात कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार।
छत्तीसगडमधून कोळसा खाणीतून कोळसा घेऊन पहिली रेल्वे कोराडीतील औष्णिक विद्युत केंद्रात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पहिल्या कोळसा रेल्वेचं स्वागत. चाळीसगावातील तितूर नदीला जलपर्णीचा विळखा. वाढत्या जलपर्णींमुळे दुर्गंधी आणि डासांच्या वाढीचा प्रश्न. तात्काळ नदीपात्र स्वच्छ करून जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदीपात्रात अनधिकृत माती भराव, दोघांवर गुन्हा दाखल. चिंचवडे लॉन्स समोरील सिटी सर्व्हे नंबर 2007 या मोकळ्या जागेत आरोपींनी मोठ्या प्रमाणात एका महिन्यात अनधिकृत मातीचा भराव टाकला. पुणे सातारा महामार्गावर विना नंबर प्लेट डंपर धावत असल्याचं समोर नियमांना धाब्यावर बसवून धावणाऱ्या डंपरमुळे सर्वसामान्य वाहनधारकांना त्रास. पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त. अमरावती जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील करांचे दर दुप्पट. वाहनांच्या नोंदणीनंतर 15 वर्षांनंतर दर 5 वर्षांनी ग्रीन टॅक्स आकारला जाणार. पर्यावरणपूरक आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा निर्णय. हिंगोलीतला 72 कोटींचा पूल थेट शेतात संपल्याची बातमी TV9 मराठीनं दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पुलाची पाहणी. एलदरी शिवारातील पूर्णा नदीपात्रावर बांधण्यात आलेला पूल जिथे संपतो त्या पुढच्या जमिनीचं अधिग्रहणच नसल्याचा प्रकार समोर आलाय. परभणी शहरातील रेल्वे गेटवरील तेलुगू भाषेचा बोर्ड लावल्याचं प्रकरण. कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या रेल्वे गेटवरील बोर्ड हटवून दक्षिण मध्य रेल्वेने मराठी भाषेचा बोर्ड लावण्यात आला. TV9 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट. अहिल्यानगर पालिकेने प्रस्तावित केलेल्या पे अँड पार्क योजनेला MG रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांचा विरोध. मालकीची जागा विनामोबदला देऊनही त्याच जागेवर पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याची व्यापाऱ्यांची भावना. जळगावातील लाडकी बहिणीची ई-KYC करताना धक्कादायक प्रकार समोर. ई-KYCच्या बहाण्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ. कंपनीच्या CEO सह 5 जणांवर गुन्हा दाखल. 33 वर्षीय महिलेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. नाशिकच्या दाभाडी सटाणा रोडवर अपघातात तरसाचा मृत्यू. जखमी अवस्थेत सापडलेल्या तरसाला स्थानिकांनी वनविभागाकडे दिलं, मात्र उपचारादरम्यान तरसाचा मृत्यू झाला. लातूरच्या तोगरी गावाजवळ झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू. रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक देऊन पळ काढला. उशिरा हा अपघात घडल्याने जखमींना मदतही लवकर मिळू शकली नाही. नंदुरबारमधील एका हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून मारहाण. हॉटेल व्यवस्थापनाचा मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. 5 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 5ही आरोपी फरार. बुलढाण्याच्या दगडवाडीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. घरातील साहित्य जळाल्याने लाखोंचं नुकसान. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याचा अंदाज. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी अवैध दारू वाहतूक शहादा पोलिसांनी रोखली. या कारवाईत 5,14,000चा मुद्देमाल. वाहनासह एका आरोपीला अटक. पुढील तपास सुरू. कोल्हापूरच्या कागद उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा जप्त केला. 1,19,81,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी एका आरोपीला अटक. नागपूरमध्ये 210 किलोंचा गांजा SCB कडून जप्त. या प्रकरणी 4 जणांना अटक. लोखंडी पत्राच्या वाहतुकीच्या नावाखाली गांजाची तस्करी सुरू होती. ओडिसाच्या संबळपूरमधून गांजाची तस्करी. बुलढाण्याच्या खामगावात अगरबत्ती विक्रेता चोरी करताना CCTV झाला कैद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण.